नाही तर आता छान बिझनेस सुरू झाला. मी आणि मीरा दोघंही सायकलवरती, लेडीज सायकलवर, मी जेंट्स सायकलवर टेलिफोन पुसायला घरोघरी जायला लागलो. महिन्यात 4दा आले की 3 रुपये मिळायचे. मग काही दुकानामध्ये 2-2 फोन असायचे. पुढे आम्हाला बँक ऑफ महाराष्ट्र मिळाले, एकदम 35 फोन मिळाले. किर्लोस्कर कॉलेजला आलो, तिथे जवळजवळ 1,200 फोन मिळाले. पण जास्त फोन असले की आम्ही 3 रुपये महिन्याच्या ऐवजी 2.5 रुपये, 2 रुपये असं लावायचो. मग फॅक्टऱ्या वाढत गेल्या. मला आठवते त्यावेळेला टेल्को सोडली तर पुण्यातल्या सगळ्या फॅक्टरींचे माझ्याकडे फोनचं कॉन्ट्रॅक्ट होतं. आम्ही फोन पुसायला जायचो. स्टेट बँक ऑफ इंडिया सोडली तर सगळ्या बँकांच्याकडे मी फोन पुसायला जायचो. स्पेशली महाराष्ट्र बँकेत जास्त जायचो. सगळ्या ब्रँचला त्यांच्या होत्या पुण्यामध्ये. आणि मग पुढे कामाची वाटणी करायला हाताखाली माणसं ठेवायला लागली, बिझनेस वाढायला लागला. मग आम्ही मुलं मुली कामाला ठेवायला सुरुवात केली. आणि रोज सकाळची ही 8 ते दुपारी 1 पर्यंत चालणारा हा पार्ट टाइम बिझनेस. ते तुमच्या घरी येणार, तुमच्या घरात तुमच्या फोनला पॉलिश करणार, त्याच्यामध्ये तुमच्या आवडीच्या अत्तराची पट्टी बसवणार आणि मग महिन्याला तुम्ही मला 3 रुपये द्यायचे. रोजचे फोन जे होते ते साधारणतः एक 80 ते 1,200 फोन पुसायचं. कारण की एखाद्या फॅक्टरीत गेले ते सगळे फोन. आणि मग ते फोन पुसायला कुठनं जाणार, आपल्याला गल्लोगल्लीत जायचं आहे तर सायकलवर जावं लागायचं. पुण्याहून निघालो, सायकलवर घेतले, खडकेला घेतले, ऑल इंजिनचे फोन पुसले, सायकलला टांग मारली, सँडविक एशियाला आलो, पुढे दापोडीला, तिथे परत सायकलला टांग मारली, पुढे चिंचवडला रष्टनला आलो. अशी रोजची सायकल जवळजवळ 25 किलोमीटर जायची आणि 25 किलोमीटर यायची सुरुवात झाली. एकदम स्ट्रॉंग राहायला लागलो. मला जो आयुष्यात फायदा झाला, आज 76व्या वर्षी मी टुणटुणीत का, तर त्यावेळीच्या कष्टाचा हा फायदा झाला. नंतर बिल्डर झाला, थोडा वेडावाकडा झाला, ते 80ची गोष्ट आहे. पण तुम्हाला 69-70ची गोष्ट सांगतोय. मग आम्ही कामाची वाटणी अशी करायची, जिथे बंगल्यातले फोन आहेत, जिथे घरगुती फोन आहेत, जिथे मुलींनी चाललं तर चालतील, फॅक्टरीमध्ये नाही, तिथं मीरा जाऊन फोन पुसायची. मग पुढे मुलं मुली नोकरीला ठेवले, आमचा बिझनेस वाढायला लागला. बिझनेसचा सुंदर सुरू झाला. अगदी मला आठवत आहे मनोहर मासिक, त्यावेळेला किर्लोस्कर स्त्री मनोहर ही 3 मासिकं होती. माझी मुलाखत घेण्यात आली, नवीन विषय. लोकसत्तानी छोटी मुलाखत छापली आणि तिथे मात्र मीच भाव खाल्ला. कारण की माझं लग्न झालं हे लपून ठेवावं लागत होतं. मला मीराला पुढे आणता येत नव्हतं. ही पुरुष प्रधान संस्कृती घातक आहे. पण मी त्यावेळेला सगळ्यांनी अरे वा DSKने शोध लावला. खरा शोध कोणी लावला? मीराने लावला. पण भाव कोणी खाल्ला? मी. माझ्याच सगळीकडे फोटो यायला लागले, माझ्याच बातम्या यायला लागल्या, बिझनेस खूप वाढायला लागला. तो स्त्री हा विषय जो आहे तो मला त्यांच्याबद्दल आदर आहे. मी जे काय आहे ते माझ्या आईमुळे, माझ्या पत्नीमुळे आणि माझ्या मुलीमुळे आहे, हे मला 100% खात्री आहे. त्याबद्दल मी कधीतरी नंतर बोलेल. पण या सगळ्या प्रकरणामध्ये झालं काय की आता MS कॉलेजमध्ये FYला होतं, आता SYला मला आमच्या काळी, आता कॉलेजचे मुलं मुली तुम्ही जे बघताय तुम्हाला प्रेझेंटी कंपल्सरी नाही आहे. तुम्ही कॉलेजला जातच नाही असं माझा माहिती आहे बाबा. मी आरोप नाही करत, नाही जात का नाही जात तुम्हाला माहिती आहे. सगळे क्लासेस फुल असतात पण कॉलेज मोकळी असतात. आमच्या वेळेला कॉलेजला जर 75% हजेरी नाही भरली, हजेरी असायची शाळेसारखी, तर तुम्हाला विद्यापीठाचा फॉर्म दिला नाही जायचा. परीक्षा जी घेतली जायची ती पुणे विद्यापीठ घ्यायचं आणि मग तो फॉर्म दिला नाही जायचा. त्याच्यामुळे तुम्हाला जर कॉलेजला बसायचं नाही तर एक्सटर्नली करा म्हणायचं. तर एक्सटर्नलची परीक्षा वेगळी असायची. इथं माझा प्रश्न असा सुरू झाला. माझं कॉलेज सकाळी 7 ते दुपारी 1 पर्यंत. माझे फोन पुसायला सुरुवात होतात. सकाळी 7ला मला सायकलला टांग मारायची. किर्लोस्कर ऑल इंजिनला 7:30ला पोचायचं आहे, 7:45ला पोचायचं आहे. कॉलेजला कसं जाऊ? आता काय करावं? बरं, आईला सांगावं तर आई तर रागवेल. आईला हे माहीत नाही की मी लग्नही केलं, मी काहीतरी खटपटी करतोय तिला माहिती. पण मी आता कॉलेजला दांड्या मारणार तर मग फॉर्म कोण देणार? आईला कसं सांगू? तर आईला वाईट वाटेल. आई म्हणेल ना, अरे मी तुला काही कमी पडून देते का? भले आपण गरीब असो, तुला कधी गरिबीची जाणीव दिली? ती शिक्षकेचं काम करायची, कष्टाचे काम करायचे, वडील पोलीस होते, पण कधी मुलांना कमी पडून नाही द्यायचे. मग आईला कसं सांगायचं? मग अशा वेळेला डोकं चालवलं आणि मी MS कॉलेजमधनं बाहेर पडायचं ठरवलं आणि वाडिया कॉलेजला गेलो. माझ्या कानावर असं आलं, वाडिया कॉलेजचे त्यावेळेचे व्हाईस प्रिन्सिपल, नंतर प्रिन्सिपल झाले, वसंत कृष्णाजी नोलकर, वक्रू नोलकर यांचा नागनाथपारापाशी मोठा वाडा आहे. खूप मोठ्या मानाचा हा माणूस, खूप मोठा माणूस. त्यांच्याकडे गेलं. सर, बोला म्हणाले. सर, मला तुमच्या कॉलेजला ॲडमिशन पाहिजे. आत्ता कुठे आहे? MSला. तिथनं मला इकडे यायचं आहे. का यायचं आहे? म्हटलं सर, मी सकाळी 7 ते दुपारी 2 वाजेपर्यंत फोन पुसतो, कधी कधी 4 वाजेपर्यंत पुसतो. मला पिरियडला जाता येत नाही आणि जर मी पिरियडला नाही गेलो तर मला कॉलेज फॉर्म देणार नाही. मी त्यांना सगळी स्टोरी सांगितली, सगळं सांगितलं सत्य. मी असं असं लग्न केलेलं आहे, तिला हॉस्टेलला ठेवलेलं आहे, मी रोज टेलिफोन पुसतो, माझ्या आईवडिलांना यातलं काही माहीत नाही, त्यांना वाईट वाटेल जर मी अशा प्रकारे एक्सटर्नली बसलो किंवा काही केलं तर. त्याने सांगितलं थांब DS म्हणाले.
एक शब्द बोलायचा नाही. ॲडमिशन दिली. सरांनी मला ॲडमिशन दिली. एक अट आहे. म्हटलं सर सांगा काय अट आहे? तुझे फोन पुसून किती वाजता होतात? सगळं मग दमून भागून जर माझ्या फॅक्टरीचे फोन आहे उशिरा 5 ते 6 वाजतात सगळे फोन पुसायला परत यायला चिंचवडवरनं. मग रोज संध्याकाळी 7ला माझ्याकडे अभ्यासाला यायचं. रोज घरी मी तुझा अभ्यास घेणार, तू दिवसभर फोन काय पुसायचे पुस. असे सर कुठे मिळणार? घरासाठी काडी काडी जमवतात माणसं, टुमदार स्वप्नात रंगतात माणसं, छान छान घरात राहतात माणसं. जेव्हा भेटतात घराला घरपण देणारी माणसं, घराला घरपण देणारी माणसं. DSK घराला घरपण देणारी माणसं.